तिचा बाप म्हणून तिच्यावर माझा जितका विश्वास आहे ना तितका माझा प्रथमवर पण नाही. काय असतं ना शनाया, तू एक मुलगी आहेस, तू जास्त चांगल्या पद्धतीने ही गोष्ट समजून घेऊ शकतेस. मुलगी लहान असते, बापाच्या अंगा खांद्यावर खेळत असते, बाप तिचे लाड करत असतो, तोपर्यंत सगळं छान असतं अगं. पण एक दिवस येतो जेव्हा मुलगी शहाणी होते, मग मात्र त्या बापामधलं आणि मुलीमधलं अंतर वाढतं आणि कालांतरानं ते इतकं वाढतं ना की बाप जे काही म्हणतोय ती चूकच वाटायला लागतं अगं, तिला पण तिच्या आईला पण. कारण आई मात्र लाड करते ना, ती घेऊ शकते तिला जवळ, बाप नाही घेऊ शकत. पण याचा अर्थ त्या बापाला तिची काळजी वाटत नाही असं नाही ना. तुम्हाला काय वाटतं, प्रथम आणि पिहू मध्ये मी भेदभाव करतो? छे, अजिबातच नाही, उलट आहे. मला माहिती आहे की एक वेळ प्रथमला माझी गरज लागेल सेटल व्हायला, पण पिहूला नाही लागणार. मला येतो ना तिचा राग, जेव्हा मी काहीतरी बोलतो ती माझ्या डोळ्यात डोळे घालून मला प्रश्न विचारते. मला येतो राग जेव्हा मी काहीतरी बोलायला जातो ती उलटं बोलते, मी हात उगारतो तिच्यावर, पण मी कधी मारत नाही तिला. का माहितीये, या घाणेरड्या जगामध्ये मला माझ्या पिहूला वीक नाही करायचंय. जर तुझ्यावर कुणी हात उगारला तर तेच डोळे तितकेच निडरपणे समोरच्याच्या डोळ्यात डोळे घालून तुला उत्तर द्यायचंय पिहू. मी नाही मारत तिला. मुलीची आई असणं जितकं सोपं आहे ना, त्याहीपेक्षा खूप जास्त अवघड आहे मुलीचा बाप असणं. खूप सोपं आहे हे म्हणणं की इन्सिक्युअर आहेस तू तिला कंट्रोल करतोयस, तू तिचं करिअर घडू देत नाहीयेस, तू तिला ताब्यात ठेवलंयस. तिलाही वाटत असेल कदाचित तसं, पण हे जे काही आहे ना, ती फक्त एका बापाची काळजी आहे बरं का. तिला फोन नाही दिला कारण कुठेतरी काही हॅक झालं, माझ्या मुलीला उद्या कोणी त्रास दिला, लोकेशन ट्रॅक केलं, घरापर्यंत कुणी आलं तर काय करणार आहे मी बाप म्हणून. नको, नाही दिला फोन. पण तरी सुद्धा माझ्या मुलीवर इतका विश्वास आहे की विदाऊट फोन मुंबई सारख्या शहरामध्ये ती फिरते. मला नाही चिंता वाटत. ती आहे माझी पिऊ. आणि आज जेव्हा ती म्हणते ना की मला दिल्लीला जायचंय, तू तर बिझनेस वुमन आहेस, रोज बातम्या बघतो ग आपण. महाराष्ट्रात मुंबई सारख्या शहरात जेव्हा मुलींना इतका त्रास होतोय, महिन्याला एक बातमी आपल्या कानावर येते, त्या दिल्लीत तर तासाला एक बातमी कानावर येते. कुठे ते दगडाचं काळीच नाहीये माझ्याकडे माझ्या मुलीला दिल्लीला पाठवायचं. आणि मला नाही वाटत की या अशा कुठल्याही केसमध्ये किंवा अशा कुठल्याही प्रकाराचा माझ्या पिहूला त्रास व्हावा. चहा दे ना मला. तिच्या खेळण्याला मी कधीच नकार नाही दिलाय ना. त्यामुळे मी हयात असेपर्यंत, मी जिवंत असेपर्यंत तरी जे काही करायचं ते तिने माझ्या समोर राहून करावं. हा, एकदा की तिचं लग्न झालं, सासरी गेली, मग ती आणि तिचा नवरा ते बघून घेतील. नवऱ्याच्या परवानगीने तिला हवं ते तिने करावं, माझं काही म्हणणं नाही. आणि असंही पुढच्या 2 वर्षात तिचं लग्न लावणारच आहे. अहो, अविनाश, असं ओव्हर प्रोटेक्टिव्ह होऊन कसं चालेल पण रे. पिहूला तिच्या आयुष्यात जे काही हवंय, जे काही अचीव्ह करायचंय ते इथे राहून नाही होणार आहे. तिला बाहेर पडावं लागेल त्यासाठी. अहो, तुमचं म्हणणं अगदी पटतंय मला. एक वडील म्हणून तुम्ही अगदी योग्य विचार करताय. पण पिहूचं करिअर पण तितकंच महत्वाचं आहे. हो, तुम्ही फक्त विचार करा की आज जर तुमच्यामुळे तिच्या करिअरमध्ये ती मागे राहिली तर आयुष्यभर ती तुम्हालाच दोष देत राहील. आणि तुम्ही आत्ताच म्हणालात नाही की तुमचं तिच्यावर किती प्रेम आहे. माझ्यापेक्षाही जास्त तुम्हाला तिचं कौतुक आहे. ती आयुष्यभर तुम्हालाच दोष देत राहील, हे चालेल तुम्हाला? पचवू शकाल तुम्ही हे? करेक्ट. अँड बियॉन्ड दॅट, पिऊने जर बाहेरचं जग बघितलंच नाही अविनाश, तर ती कशी सर्व्हाइव्ह करू शकणार आहे? मुलं काय किंवा मुली काय, कोणी. मला असं वाटतं ना, एका सर्टन एज नंतर त्यांनी घराबाहेर पडावं. मुलं घरातच त्यांच्या पालकांबरोबर लहानाचे मोठे होतात. अरे
जोपर्यंत ते त्यांच्या पालकांना सोडून बाहेरच्या जगात वावरत नाही